मंडळी इथे बघाल ना चारही बाजूला जंगल आहे. नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. आणि आत्ता मी आलो आहे उंबारली टेकडीवर आलो आहे. पण इथे आल्यानंतर मला थोडंसं वेगळं रूप पाहायला मिळालं या टेकडीचं. कारण आता इकडे बिल्डिंग्स वगैरे बनत आहेत इकडे खाली, नंतर तुम्हाला दाखवतो जाताना. आता सध्या वरती जाऊया आणि वरती काय पाहायला मिळूया. कारण पूर्वीकडे 1-2 वर्षापूर्वी बर्ड सेंच्युरी वगैरे होती, म्हणजे पक्षी वगैरे पाहायला मिळायचे. आता मला वाटतं ते कमी झालं असेल, कारण इकडे जवळच आता हे नवीन नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. सो तर वरती जाऊया आणि पाहूया अजून काय काय पाहायला मिळतं आहे. आणि टेकडीकडे येणं पूर्वी जी काय मजा आली ना, गावागावातून रस्ता शोधत आलो. अक्षरशः मॅपने तर आम्हाला बरोबर दाखवलं होतं, पण आम्ही एका गावातून आलो. थोडंसं गावी आल्याचं फील झाला, मजा आली. तुम्ही पण नाही राईड घेऊ शकता. गाईज हे बघा, अडवी बघा. बघूच काय पक्षी वगैरे पाहायला मिळतात काय, किंवा आणखीन काय काय पाहायला मिळतंय या जागेवर. तर चला बघूया, जाऊया पुढे. मित्रांनो आता मी इथे आलो आहे, पण ना हे 4 वर्षानंतर जर तुम्ही इकडे हे रूप बघाल ना या टेकडीचं, तर इकडे सगळं पिलर्स वगैरे टाकले इकडे. पूर्वी इकडे खूप मस्त होतं, भारी भारी, म्हणजे एकदम पूर्ण निसर्ग होता. इकडे नवीन झाडंसुद्धा लावलेली आहेत, दिसत असतील तुम्हाला. बघूया अजून काय काय पाहायला मिळतं. पूर्वी खूप असं भारी होतं इकडे. बघा इथे अशी नवीन नवीन जागोजागी नवीन झाडं लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोकाचं झाड किंवा आणखी काही. हे मला वाटतं जांभूळ आहे. हे जांभळीचं झाड आहे का रे? हे जांभूळ आहे. हे बघा, हे जांभळीचं झाड आहे. मग बऱ्याच ठिकाणी मला ना जांभळीचं झाडच पाहायला मिळतात. हे पण जांभळीचंच झाड आहे. इथे वरती असं खूप जंगल आहे. बघूया इकडे वरती काय जायला मिळतोय का, रस्ता कुठे दिसतोय का, शोधत जाऊ आम्ही. हे इथून जायचं का? इथून. आणि हे बघा इथे फणसाचं झाड आहे. हे फणसाचं झाड आहे. आणि आता सनसेट पण होईल थोड्या वेळामध्ये, बघू पाहायला मिळतो का इकडून. तर हे बघा करवंदाचं झाड आहे इकडे. हे करवंद आहे. पुढे बघूया काय काय पाहायला मिळते. आणि इकडे खाली तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही, पण इकडे खाली पूर्ण सिटी, शहर दिसतंय ह्या साईडला इकडे. जे की आता उभ्या नव्या बिल्डिंग राहिलेत. नवीन बिल्डिंग्स आता उभ्या होत आहेत. शहरीकरण होतं गावाचं, म्हणजे खेड्यागावाचं कायापालट होतं. तो हे इकडे खाली दिसतोय का माहीत नाही,
आणि इथे पुढे काहीतरी झेंडा वगैरे दिसतोय, मे बी मंदिर असावं. बघूया पुढे जाऊन काय आहे तिकडे. हे कसलं झाड आहे रे? हे बघा, हे बोराचं झाड आहे. म्हणजे आमच्या कोकणात सुद्धा अशी झाडं असतात, मोठी मोठी झाडं असतात. हां, ह्याच्यावर पण आहे. हे बघा, हे आता हिरवं आहे. हे जे दिसतंय ना हिरवं आहे, हे पिकलं का ना थोडं पिवळट पिवळट ऑरेंज ऑरेंज असं होतं आणि खायला ना टेस्टी असतं. अजून ते पिकलेच नाही. मंडळी, खूप भारी वाटतंय कारण बऱ्याच दिवसानंतर अशा जागेवर आलो आहे. म्हणजे असं बोलू शकतो की निसर्गात वगैरे, नाही निसर्गाच्या सान्निध्यात खूप दिवसानंतर आलो आहे. भारी वाटतंय. पण इथे येण्यामागचे जी काही मेहनत आहे ती खूप मेहनत करावी लागली, कारण म्हणजे रस्ता शोधा यावा लागला. मला बोलत होतं झेंडा आहे, इकडे श्रीरामांचं फोटो आहे झाडामध्ये. आता इथे ह्या साईडला जाऊया. इकडे काय पाहायला मिळतंय का? मला वाटलं इकडे 1-2 तरी पक्षी पाहायला मिळतील, पण आता तरी नाही मिळाले. बघू पुढे मिळत आहेत का. खूप भारी आहे, पण हे खतरनाक आहे ना रे. थांबा थांबा, इथे काय आता आम्ही जातोय पण ना रस्ता खूप स्लिपर आहे, म्हणजे सरकण्याचे खूप चान्सेस आहे. मंडळी बघा तुम्ही इथे, आवाज नाही जात तर मंडळी बघा तुम्ही इथे, आम्ही असं जंगलातून चाललोय. संध्याकाळी लुपा काढायला लागेल. कोंड्या कावटाचा असं सारवतोय पाय खाली, म्हणजे असं ब्रेक लागत नाही. मेला आवाज बोलू ना काय तर बघूया इथे काय पाहायला मिळतंय. गारगार लागतंय, म्हणजे नक्की 100% सांगतो मी, इथे पाण्याची जागा आहे. पाणथळ इकडे आहे ना. हळूया कोणतरी आहे पुढे, कोणतरी आहे. हळू बापरे, फायनली ह्या ठिकाणी आलोय. पण इथे काय दिसत नाही तसं. आम्हाला वाटलं पाणी बी नाही असेल इथे, पण सुकलंय. ते आलोय. आणि मंडळ इथे बघाल ना, चारही बाजूला जंगल आहे. म्हणजे तिथे ना एक जास्वंदीचं झाड आहे. बघूया, तुम्हाला फुल दाखवतो. जास्वंदीचं झाड बोलतो, मला त्याच्यावर आलेले फुल दाखवतो. हे बघा, हे जास्वंदीचं झाड आहे आणि हे फुल आहे. सो इकडे आलो, पण इथे काय असं नाही आहे बघितलं. आणि आता मी चालतोय वरती. चलो, ते भीती वाटते सापेला, काय असं जनावर बिनावर असायचं आणि चावायचं पाहायला. शूज पण नाही घातली, साईडला जाऊन आलो. तर मंडळी हे बघा, असं इथून आम्ही खाली आलो होतो. खाली काय पाहायला नाही भेटलं. आता तिकडे जाऊया, बघूया तिकडे काय पाहायला मिळतंय त्या साईडला. इथून जर तुम्ही बघाल ना, इकडे बघा, इकडे 4 दिशेला जंगलच जंगल आहे. दाखव तिकडे. कॅमेरा थोडा वाकडा वाटतो काय रे. बघा, तिकडे पूर्ण जंगल आहे. आता आपण जातो इकडे ह्या साईडला. ही आलो. आता इथे खाली बघून आलो, काय नाही भेटलं बघायला. अजून पुढे गेलो असतो तर बघायला मिळालं असतं. तर बघू इकडे काय आहे.
आणि मंडळी हे बघा इकडे कशा पद्धतीने झाडं लावलेली आहेत, नव्याने लावलेली झाडं आहेत, म्हणजे लागवडच केली आहे झाडांची असं बोलू शकतो. ज्याने कोणी लावले ना खूप भारी काम केले त्याने. हे बघा मस्त लावलेत एकदम. एक बांबूचं झाड आहे इथे, हे तुम्हाला दिसते ना वरती कोणतरी हाय रे सरपरवतोय. हे बघा हे जे दिसतंय ना हे 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 बांबूचं झाड आहे. आमच्या गावीला मेस बोलतात, मेस मेस याला बांबूचं झाड. आताच लावलं म्हणजे वाटतं 1-2 वर्षानंतर ते हे होईल, मोठं होईल ते. तर जंगलामध्ये इकडे आपण फिरून तिथे आलो रे युवराज, गाडी जवळ आलो म्हणजे आपण काय ना. हे बघा आणि इथे हा इकडे सूर्य आता का हे होईल, सनसेट होईल इकडे, अस्ताला जाईल सूर्य. आणि सकाळी लोक इकडे ना वॉकिंगसाठी येतात, म्हणजे कारण की निसर्गाचं ऑक्सिजन जे असं झाडांतून मिळालेलं ऑक्सिजन असतं ते घेण्यासाठी सकाळी ते लोक वॉकसाठी येतात. सकाळी जर आलात ना गर्दी असते इकडे थोडीशी. आता माहीत नाही येतात की नाही, पूर्वी इकडे खूप लोक चालण्यासाठी वगैरे यायची. दादा बघतोय कुठला हे झाड आहे फणसाचं, कुठलं आहे रे? ह्याच्यावरून ओळख ना, पानावरून कापाय की बरं काय. मी सांगू हा बारका असेल, 100% सांगतो बारका असेल. तर मंडळी ही टेकडी आता फिरून झाले आणि सकाळी बरेच लोक असतात तिकडे फिरण्यासाठी येतात, म्हणजे राऊंडसाठी. सो आता आम्ही का थांबलो इथे, कारण सनसेटची आम्ही वाट पाहतोय, त्यासाठी थांबलो आहे थोडं. मंडळी मला ना, मी इथे आलो तर मला ना माझ्या गावची आठवण आली. गावी गेलो ना असंच इकडे तिकडे फिरत असतो, उणगत असतो. सो मला थोडीशी गावची आठवण आली, कारण गावच आहे म्हणा पण गावी पण असं आमच्या मस्त असे हिरवेगार झाडं झुडपं असे जंगल निसर्गाचं सानिध्य असतं. आणि सो आम्ही गेलो गावी की आंबे काजूंसाठी फिरत असतो, जांभळं वगैरे. सो मला पण थोडीशी त्याला आठवण झाली. पण खूप भारी आहे, म्हणजे हे कुठेतरी राखलं पाहिजे. म्हणजे जरी आता हे जग जरी शहरीकरणाच्या दिशेने जात असलं तरी हे जे गाव पण आहे किंवा हे खेडे पण आपण जपलं पाहिजे. सो ही निसर्गाची देणगी आहे आपल्याला लाभलेली. म्हणजे देणगी का बोलू शकतो, कारण इथे जवळ सिटी आहे, सिटी अगदी 10-15 मिनटावर, आणि इकडे हे टेकडी, म्हणजे हे कुठेतरी राखलं पाहिजे. सो भारी वाटतं आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवतो, हे बघा ही सिटी आहे पूर्ण खाली बिल्डिंग्स, आणि आता इथे पण काही बिल्डिंग्स बनत आहेत, त्याच्यामध्ये कितपत दिसते माहीत नाही. तर मंडळी ही व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.